लीलाधार भूमी कैलास शिखर, तिथे नांदतो वीर शैवांचा ईश्वर. ऐसा अवतार धरिले कार्तिक स्वामी, नमस्कार माझा तुम्हा मन्मथ स्वामी. जगी शिव भक्ती जेव्हा लोप झाली, परम रहस्य प्रकट केली. साधिले कठीण तप कपिलधार धामी, नमस्कार माझा तुम्हा मन्मथ स्वामी. मन्मथ स्वामीच्या नंतर ज्यांनी शिव भजनाची प्रथा प्रकाशित केली, ज्यांनी आपल्या वीर शैव धर्माला ज्यांनी सुंदर असा मार्ग दाखवला. फक्त आपण म्हणत असतो बघा, माहितीये का तुमच्या इकडं आहे का नाही मला माहिती नाही, पण आमच्या इकडे सगळे बायका म्हणतात. मग तुम्ही म्हणता का? शिवलिंग शिवाचार्य भुवरी आले, माझ्या देहाला लिंग बांधिले. आहे ना इथं प्रत्येकाच्या गळ्यामध्ये लिंग आहे ना? इकडं महिला मंडळ आहे का? असणारे हातवारी करा. वा, म्हणजे तर बाकीच्यांचे खाली म्हणजे तुमच्या गळ्यात. फक्त आपण म्हणायचं माझ्या देहाला लिंग बांधिले. एक सांगू, गाढवाच्या गळ्यामध्ये जर एखादी दोरी बांधली ना, दोरी, ती गाढव काढून घेते का हो? समोर बसणारी व्यक्ती सांगा मला, काढून घेते का? अजिबात नाही. कुत्र्याच्या गळ्यामध्ये जर एखादा पट्टा बांधला, ते कुत्रा काढून घेते का हो? अजिबात नाही. पण असा एकच प्राणी आहे, त्याला 2 हात आणि 2 पाय आहेत. काय? असा एकच प्राणी आहे, त्याला 2 हात आणि 2 पाय आहेत. ते कोणता प्राणी असेल हो? ते तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही आज माझ्या पुढे सांगणार नाही, हेही मला माहिती आहे. असा एकच प्राणी, त्या प्राण्याला बरोबर कळतं कधी गळ्यात घालायचं, कधी खुट्टीला अडकवायचं, कधी बाहेर जाऊन खाऊन यायचं आणि पुन्हा कधी गळ्यात घालायचं. इकडं महिला मंडळ, आमच्या इकडं पद्धत आहे. पद्धत तुमच्या इकडं आहे का नाही मला माहिती नाही. काका, कोणताही कार्यक्रम असेल ना, सुहासनीचा, ओटी भरण्याचा, माय ओटी भरायला 5 बायका लागतात, बरोबर आहे? 5 बायका समोर येत असताना ज्यांच्या गळ्यामध्ये लिंग आहे ना, त्यांनाच ओटी भरण्याचा अधिकार नाही, तर त्यांनी सरळ माघारी जावं. तुमच्याकडे आहे का अशी पद्धत? नाही ना. फक्त आमच्याकडे अशी पद्धत आहे म्हणायचं, फक्त म्हणायचं तोंडानं, माझ्या देहाला लिंग बांधी. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली. बोला गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली. टाळी 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 टाळी. गुरुराज माऊली, 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 गुरुराज माऊली. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. ज्यांनी वीरशैव धर्माची प्रथा प्रकाशित केली, ते वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, त्यांच्या दिव्य पावन चरणी नतमस्तक होऊन माझ्या आयुष्यरूपी पतंगाची दोरी खेचून योग्य त्या मार्गाला लावणारे सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर, त्यांच्या दिव्य पावन चरणी नतमस्तक होऊन, आणि तसेच आपल्या ग्रामाचं ग्रामदैवत भगवान ओंकारेश्वराच्याही चरणी नतमस्तक होऊन, ज्यांनी मला जन्म दिला, ज्यामुळे मी आज इथं उभा टाकून 2 शब्द बोलू शकते, ते माझे आई वडील. का?
तर मुळी मायबाप होते ज्ञानी तेव्हा लागलो या धनी त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन. ज्यांनी मला विवाहानंतरही कीर्तनाची परवानगी दिली ते माझे सासू सासरे आणि माझे पती परमेश्वर प्राणनाथांच्याही चरणी नतमस्तक होऊन. आणि तसेच ज्यांनी मला सेवेची संधी दिली त्या सर्व सप्ताह कमिटीतील संयोजक आयोजक मंडळी, गेल्या 5 वर्षापासून ज्यांना आतुरता होती तुमच्या सनगावला येण्याची, किती 5 वर्षापासून फक्त आमची भेट झाली होती कपिलाधार मध्ये, ते आमचे दीपक काका मिटकरी, आपल्या गावचे भूषण, आपल्या गावचे सरपंच साहेब, त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन. आणि तसेच ज्यांच्याकडे आमची सेवा होती ते आमचे मिटकरी अण्णा, त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन. ज्यांनी या कीर्तन रूपी सेवेला सुंदरशी साथ देत आहेत ते आमचे पेटी मास्तर अप्पा मृदुंगाचारी, आमची माऊली महाराज, त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन. पंचक्रशीतून आली महिला आणि पुरुष भजनी मंडळ, तुमच्याही चरणी नतमस्तक होऊन. आणि तसेच आमच्या कीर्तन रूपी सेवेला ज्यांची सुंदर अशी साथ आहे ते आमचे लोखंडे काका, त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन. आणि तसेच आमचे ब्याळे काका, त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन. आपल्या कीर्तन रूपी सेवेला ज्यांचा सुंदर असा साथ आहे ते माझे आराध्य दैवत महेशाच्या मूर्ती, तुम्ही श्रोते मंडळी, तुमच्याही चरणी नतमस्तक होऊन. आणि घरी बसल्या बसल्या प्रत्येकाला पाहता येते, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण इंडियामध्ये बघता येते अशी आमची सुंदर अशी सेवा म्हणजे SPN चॅनल नांदेड, त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन. मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. मायबाप, तुम्हाला एक माझी विनंती आहे, यामध्ये रस नसेल किंवा रुची नसेल किंवा सुगंध नसेल, हे फूल मी तुम्हाला आदराने वाहताय ते तुम्ही स्वीकारायचे. जोडणीयात करीते विनंती, वेळोवेळी गाती गाईनाम कारणतर. चिमणीला गरुडाची झेप घेता येत नाही तरी पण ती यथाशक्ती उडण्याचा प्रयत्न करते, तसाच माझा प्रयत्न आहे. म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. नमस्कार माझा श्रोतेला न तोरा, 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 तोरा नमस्कार माझा श्रोतेला न तोरा, नमस्कार माझा श्रोतेला न तोरा, नमस्कार माझा श्रोतेला न तोरा. नारी आणि नरा सर्व याती, नारी आणि नरा सर्व याती, नारी आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. अखंड शिवनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा हा कितवा, कोण म्हणते 6वा, कोण म्हणते 5वा, 5वा. मला माहिती होतं पण मला विचारायचं होतं. अखंड शिवनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा हा माय म्हणा, जोरात जोरात म्हणा. वाह, मी जरा ऐकायला बहिरी आहे बरं का, कानानं जरा जोरात बोलत चला. अखंड शिवनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा हा 5वा दिवस. मग 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा यांनी माझ्याकडे दिली आहे.
कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्री वैराग्यमूर्ती संप्रदायाचं भूषण, जेणेकरून सप्ताहाची सांगता त्यांच्या अभंगाने होते ते संत श्री लक्ष्मण महाराजांचं. लक्ष्मण मने घ्या हो जन्म मृत्यू चुकवा हो. शेवटचा अभंग म्हणजे सप्ताहाची सांगता, प्रसादाची सांगता. त्यासाठी तो संत श्री लक्ष्मण महाराजांचा 3 चरणांचा नामपर सुखाचं महत्व सांगणारा, उपदेशपर, प्रत्येक गोष्टी माणसाला समजून सांगणारा अभंग आहे शिवहार. संत सांगतात, आज तुम्ही आम्ही इथं जन्माला आलो, जन्मल्यापासून मरेपर्यंत एका गोष्टीची आस करतो आणि ती आस म्हणजे आहे सुखाची. बरोबर आहे. नेमकं माणसाला सुख कुठं मिळेल, कसं मिळेल, याच सुखामध्ये आपण धडपडून गेलेलो आहोत. पण संत सांगतात, जर तुम्हाला सुख पाहिजे असेल ना तर नेमकं करावं काय लागतं. तर संत सांगतात, सुख देईल शंकर करा पूजन लवकर. सुख देणारा तो आहे. काय? सुख देणारा तो आहे, पण घेणारे आपण आहोत. पण संतांनी अतिशय महत्वाचा शब्द वापरला, सुख देईल शंकर, तो देईल, करा पूजन लवकर. तुम्हाला आधी करा म्हणून सांगितलंय, पण त्याच्यात अतिशय महत्वाचा शब्द आहे. अजून एकदा सांगते ऐका, सुख देईल शंकर करा पूजन लवकर. अतिशय महत्वाचा शब्द म्हणजे लवकर, त्वरित, आज, आता, ताबडतोब. का? उद्याची गॅरंटी नाही. नाही देहाचा भरवसा, कोण दिवस येईल कैसा. म्हणलं उद्याची गॅरंटी नाही. काय करायचंय ते आज, आता, ताबडतोब, त्वरित करायचंय. का? तर संत सांगतात, त्या सुखधामापर्यंत पोहोचण्यासाठी आधी त्याला एकमेव म्हणजे नामचिंतनच केलं पाहिजे. का? संत सांगतात, लक्ष्मण घेई नाम पावसील तू सुखधाम. तुम्हा आम्हाला जर त्या सुखधामापर्यंत पोहोचायचं असेल ना माय, तर नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतनाच्या माध्यमातून तुमचं आमचं जीवन सुखी करून घ्यायचं आहे. त्यासाठी संत सांगतात, नाही देहाचा भरवसा, कोण दिवस येईल कैसा. शिवहार शिवहार. त्यासाठी तुम्हा आम्हाला आज सुख बघायचं. नेमकं सुख कसं बघावं? बरोबर आहे. तुम्ही सांगा मला, सुख कुठं आहे हो? सांगा. वा सुख दिसे संताची पायी, संत ते अक्षयी समाधान. नेमकं तुम्ही आम्ही सुख शोधतो कुठं? तर सर संत सांगतात, तुम्ही आम्ही सुख शोधणं हे संसारामध्ये आहे. पण संत सांगतात, आम्हा सुख दिसे संताची पायी, संत ते अक्षयी समाधान. संताच्या पायामध्ये सुख आहे. नीट लक्ष देऊ नाही का? संत श्री मन्मथ माऊलींनी सुद्धा देव नागेश्वर गुरुला एवढंच मागितलं, देवा मला फक्त आणि फक्त तुमच्या चरणाजवळ जागा द्या. का? तुझं लागी हेची मागो
तुझे नामी छंद. देवा मला माझ्या जीवनामध्ये येऊन काहीच नको, फक्त तुमच्या नामाचा छंद लागू द्या. का उद्याच संत सांगतात नको नित्याचा सहवास, नको साधू जनी त्रास. मला माझ्या जीवनामध्ये नीच लोकाचा सहवास कधीच नको. याही पुढे जाऊन सांगतात मोहपुत्र कलत्राचा, नको लोभ शरीराचा. हे 1.5 हाताचं जे शरीर दिलेलं आहे ना देवा, या शरीराचा सुद्धा मला लोभ कधीच नको. नको लोकांती एकांती, नको परणारी संगती. मला माझ्या जीवनामध्ये परस्त्रीची संगती कधीच नको. आणि शेवटी सांगता देवा हे सगळ्याच गोष्टी नको, मला एकमेव आणि एकमेव म्हणजे मने मनमथ शिवलिंग देई चरणा पाशी जागा. त्यासाठीच संतांनी सांगितले आम्हा सुख दिसे संताची ये पायी, संत ते अक्षयी समाधान. तसं तुम्ही आम्ही सुद्धा सुख बघण्यासाठी संताच्या चरणाजवळ जागा मागितलं पाहिजे. पण तुम्ही आम्ही जीवन जगत असताना नेमकं सुख कुठं बघतो माय, तर संसारामध्ये बघतो. बरोबर आहे. मग मला सगळ्यांनी गोड उत्तर द्यायचं, संसारामध्ये सुख आहे का हो? तुम्ही संसार करता ना, आहे का? जोरात म्हणा की नाही म्हणून. नाही ना? नाही. वा, हे बघा मला बोलत चला बोलत. जर तुम्ही असं शांत बसलात तर मग मला सुद्धा तुम्हाला बोलायची इच्छा होणार नाही. वा, संसारामध्ये सुख आहे का? नाही. नाही असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर आहे. पण काही जणांचं वाटतंय आमच्या महिला मंडळांना संसार हे कधी सोडावा वाटत नाही माय. बरोबर आहे. संसार कधीपर्यंत करावा माय? महिला मंडळ कधीपर्यंत करावा आणि कधी सोडून द्यावा हेही माणसाला कळायला पाहिजे. लग्न झाल्या झाल्या संसार सोडावा का? नाही ना. चला पुढं. एखादं मुलबाळ झाल्यावर संसार सोडावा का? सोडावा का? नाही. एखादी सुनबाई आल्यानंतर संसार सोडावा का? कोण म्हणते नाही. जरूर सोडावा. सुनबाई आल्याच्या नंतर त्या संसारावरती आपला हक्क राहत नाही. बरोबर आहे. तसं संत सांगतात नेमकं माणसाला तुम्हा आम्हाला संसारच सोडावा वाटत नाही. सोडिता सुटेना जड झाला बारे, सोडिता सुटेना जड झाला बारे. आता त्रिपुरारी काय करू, काय करू. आता त्रिपुरारी काय करू, काय करू. आता त्रिपुरारी काय करू. सोडिता सुटेना जड झाला भारी, सोडिता सुटेना जड झाला भारी. आता त्रिपुरारी काय करू, काय करू. आता त्रिपुरारी काय करू, काय करू. आता त्रिपुरारी काय करू. सोडिता सुटेना जड झाला भारी, सोडिता सुटेना जड झाला भारी. आता त्रिपुरारी काय करू, काय करू. आता त्रिपुरारी काय करू, काय करू. आता त्रिपुरारी काय करू. सोडिता सुटेना जड झाला भारी. संत सांगतात हा माणसाला संसार सोडावा वाटत नाही. आप्पा तुम्हाला संसार सोडावा वाटतो का? अजिबात नाही. ऐका, आपलं गावचं नाव काय हो? सनगाव. सनगावच ना? सनगाव. आपल्या सनगाव सारखं सुंदर गाव होतं. गाव झालं असं, तिथं सुंदर ओंकारेश्वराच्या मंदिरामध्ये अखंड शिवनाम सप्ताह चालू होता. आणि त्या शिवनाम सप्ताहामध्ये कीर्तिताईचं कीर्तन चालू होतं. कीर्तिताईचं कीर्तन चालू होतं. कीर्तनाची आरती झाली. कीर्तनाची आरती होत असताना सगळे मंदिराच्या बाहेर जात होते. मंदिराच्या बाहेर जात असताना विचार केले सगळे. पहिला दिवस होता, सगळेजण निघून गेले.
दुसरा दिवस उजडला. हे सगळं भगवान शिवशंकराला कैलासामध्ये कळालं. कैलासामध्ये कळाल्यानंतर भगवान शिवशंकरांना वाटलं सनगाव मध्ये सप्ताह चालू आहे. नारद मुनीशी चर्चा झाली भगवान शिवशंकराची आणि भगवान शिवशंकरांनी विचारलं नारद मुनीला, हे नारद मुनी जरा ऐका ना. म्हणलं काय? हे बघा तुम्ही मृत्यू लोकामध्ये सनगाव या गावी जावा आणि तिथं किती पब्लिक आहे म्हणले कीर्तनाला, त्याच्यातले एक 10-5 घेऊन या म्हणले वरी. काय? तिथं किती पब्लिक आहे त्याच्यातले 10-5 वरी घेऊन या म्हणले कैलासामध्ये. तेव्हा नारद मुनी म्हणले भगवान शिवप्रभू 10-5 नाही, 25-30 घेऊन येतो म्हणले. 10-5 काय होते म्हणले, 25-30 घेऊन येतो. तेव्हा भगवान शिवप्रभू जरा हसले. जाऊ दे म्हणले. अहो नारद मुनी एक तर घेऊन येऊन दाखवा म्हणले मला इथं. ठीक आहे म्हणले. नारद मुनीला वाटलं बिन तिकीट बिना तिकिटाचं कोणी सुद्धा यायला तयार आहे. बरोबर आहे. नारद मुनी आले. असं दुसरा दिवस कीर्तिताईचं कीर्तन सगळे बाहेर जात होते. जात असताना नारद मुनी ते आमच्या आजोबाला विचारले, आजोबा येत ना समोर, त्यांना विचारले. नारद मुनी आले आणि विचारले, आम्हाला आजोबा म्हणले चला कैलासामध्ये मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. म्हणजे आजोबा म्हणले, हे बघा नारद मुनी मला 3 मुलं आहेत. 3 किती? 3 मुलं आहेत. त्या 3 मुलांपैकी 2 मुलाचं लग्न झाले, आणखीन 1 मुलगा लग्नाचं बाकी आहे. मी काही तिसरी सुनबाई बघितल्याशिवाय येऊ शकत नाही. ठीक आहे म्हणले. नारद मुनीला विचार केले. भगवान शिवशंकरांनी 50 जणांचं मी उत्तर दिलेलं होतं, पण त्यांनी 10-12 सांगितले, पण याच्यातला एक तरी यायला तयार आहे. हे विचार केले. चला म्हणले कधी ना कधी एक आपल्यासोबत नक्की येणार आहे. नारद मुनी पुन्हा कैलासामध्ये गेले. कैलासामध्ये गेल्यानंतर तिथं भगवान शिवप्रभूने विचारले, काय झालं? म्हणले नाही मारले शिवप्रभू एक तरी यायला तयार आहे हो. बरं ठीक आहे म्हणले. 1 वर्ष निघून गेला. पुन्हा 1 वर्षाच्या नंतर नारद मुनी सनगाव मध्ये आले. सनगाव मध्ये आल्याने विचारले त्या आजोबाला, आजोबा म्हणले आता तरी चला माझ्या सोबत. तेव्हा त्या आजोबांनी सांगितलं, हे बघा नारद मुनी परवा तर सुनबाईचं लग्न झाले, मी आणखी नातू पण तू पाहिल्याशिवाय काही येऊ शकत नाही. ठीक आहे म्हणले. पुन्हा नारद मुनी परत गेले. पुन्हा 1 वर्षानंतर आले. पुन्हा तेव्हा ते आजोबा शिवैक्य झाले होते. त्याच घरामध्ये कुत्र्याच्या जन्माला जाऊन दाराला बसलेले होते. नारद मुनी अंतर्दृष्टीतून शोध घेतला त्या कुत्र्याच्या जवळ गेल्याने विचारले, अहो आजोबा म्हणजे कशाला दारात पडून बसलात तुम्ही, चला आता तरी माझ्या सोबत. तेव्हा त्या कुत्र्याने उत्तर दिला, अहो नारद मुनी इथं बसल्या बसल्या सांगू तुम्हाला, हे माझं घर आहे ना, या घरामध्ये मी खूप मोठी धनसंपत्ती कमावून ठेवलेली आहे आणि माझी मुलं बाळ संध्याकाळच्या टायमाला बिनधास्त झोपी जातात, त्याचं रक्षण करणं माझं फर्ज आहे, मी काही आत्ताच येऊ शकत नाही. ठीक आहे मला. पुन्हा नारद मुनी परत गेले. पुन्हा 1 वर्षानंतर पुन्हा नारद मुनी आले. तेव्हा ते कुत्रा सुद्धा शिवैक्य झाला होता. ते कुत्र्याचा जन्म सोडून त्याने कशाला गेले हो, बेंडकुळीच्या जन्माला गेले. बेंडकाच्या जन्माला गेल्यानंतर झालं असं, माय बेंडूक कुठं बसते हो, बेंडूक कुठं असते, नालीत असते, घाण पाण्यामध्ये असते, न्हाणीच्या मोरीच्या तोंडाला असते. तेव्हा नारद मुनीने विचार केला, अंतर्दृष्टीतून शोध घेतला आणि त्या बेंडकोळीच्या जवळ गेले आणि विचारले, अहो आजोबा एवढ्या घाणेरड्या नालीमध्ये बसून तुम्हाला आता तरी काय सुख भेटत आहे, म्हणले चला की माझ्यासोबत. तेव्हा त्या नारद मुनीने उत्तर दिलं, हे बघा नारद मुनी, तेव्हा बेंडकोळीने उत्तर दिलं, हे बघा नारद मुनी, या नानी ग्रहामध्ये माझी नातू पंतू सगळे स्नान करतात. काय? या नानी ग्रहामध्ये माझे नातू पंतू सगळे स्नान करतात, त्यांच्या अंगावरलं पाणी माझ्या अंगावरून जात आहे, याच्यापेक्षा मोठं सुख कुठं आहे. तसं तुम्हा आम्हाला हा संसार कधीही सोडावासा वाटत नाही. सोडिता सुटेना जड झाला भारी. त्यासाठी संत सांगतात माणसाला हा संसार कधीच सोडावा वाटत नाही, पण संतांनी सांगितलं संसारिक सुख उपभोगण्यासाठी नेमकं तुम्हा आम्हाला करावं काय लागतं. संत श्री लक्ष्मण महाराजाला संसार नकोसा वाटला म्हणून त्यांनी संसार सोडून प्रसिद्ध गुरुकडे गेले. का गेले तर देवाला विनंती केली, देवा अक्षयी सुखाचा लागला
सुखाचा लागला सिद्ध्यास अक्षयी सुखाचा लागला सिद्ध्यास मनोनी पायास शरण आलो. तसं संत श्री लक्ष्मण महाराजांना संसारिक सुख सोडून अक्षयी सुख म्हणजे संत सांगतात. संसारिक सुख नव्हे तर परमार्थिक सुखाची अपेक्षा संताला लागली. तसं तुम्हा मला सुद्धा या सुख उपभोगण्यासाठी संसारिक सुख मिळवण्यासाठी संतांनी सांगितलं सुख पाहिजे असेल ना तर भगवंताचं पूजन केलं पाहिजे. सुख पाहिजे असेल ना तर भगवंताचं दर्शन केलं पाहिजे. सुख पाहिजे असेल ना तर भगवंताची भक्ती केलं पाहिजे. भजन पूजन नामचिंतन. नामचिंतन करणे, भगवंताचं पूजन करणे, भगवंताचं दर्शन करणे, ह्या जर 3 गोष्टी माणसाने प्रेमाने केल्या ना तर माणसाला सुख मिळाल्याशिवाय राहत नाही. का तर संतांनी सांगितलेल्या 3 गोष्टी आणि तुम्ही आम्ही करणाऱ्या 3 गोष्टी, तुम्ही आम्ही प्रेम करणाऱ्या 3 गोष्टी म्हणजे संत सांगतात. तुम्ही आम्ही जीवनामध्ये येऊन प्रेम करतो कशावर? या तर 1.5 हाताच्या शरीरावर. चला पुढे. दुसरी गोष्ट आहे प्रेम करतो कशावर? तर संत सांगतात दुसरी गोष्ट आहे माणूस पैशावरती प्रेम करतो. तिसरी गोष्ट आहे माणूस प्रेम करतो कशावर? तर तिसरी गोष्ट आहे माणूस जीवनामध्ये जीवन जगत असताना जो पैसा कमवतो ना, पैसा त्याच्यावरती कमतो. तिसरी गोष्ट तुम्हाला तर सांगण्याची गरज नाही, समाजावरती प्रेम करतो. का? समाज आणि आपण मी म्हणलं ते ऐकतात. बरोबर आहे. हो ताई म्हणले आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये जेवढे काही सप्ते होतात ना आबासाहेब, जेवढे काही सप्ते होतात ना तेवढे सगळे सप्ते या पट्ट्याच्या जीवावर होतात. होतात का हो? होतात का? अजिबात नाही. मी म्हणाल ते कीर्तनकार, मी म्हणाल ते प्रवचनकार, मी म्हणाल ते गायनाचार्य, मी म्हणाल ते वादक, मी म्हणाल ते सिस्टीम, होते का हो? अजिबात होत नाही. त्यासाठी संत सांगतात अहो 9 महिने 9 दिवस जी माय माता आपल्या बाळाला पोटामध्ये सांभाळते, 9 महिने 9 दिवस जी माय माता आपल्या बाळाला पोटामध्ये सांभाळते ते जन्मलेलं लेकरू आपल्या जन्मदात्या मायबापाचं होत नाही. मग एवढा समाज होईल का? अजिबात नाही. चला पुढे. दुसरी गोष्ट आहे माणूस जीवनामध्ये येऊन पैशावरती प्रेम करतो. पैशावरती किती प्रेम करतो तुम्ही सांगा मला? एक गोड उत्तर द्या मला. तुम्ही रात्रंदिवस शेतामध्ये काबाड कष्ट करता, बरोबर आहे? रात्रंदिवस शेतामध्ये काबाड कष्ट करता माय, देवासाठी करता का पैशासाठी हो? सोपं करून सांगू तुम्हाला समजत नसेल तर. मी आज लातूर पासून इथपर्यंत कीर्तनाला आले. काय? मी आज लातूर पासून इथपर्यंत कीर्तनाला आले 400 किलोमीटर. किती? 400 किलोमीटर. देवासाठी आले का? शिवहार शिवहार. तसं आम्हाला सांगायची गरज नाही. चला पुढे. तिसरी गोष्ट आहे माणूस जीवनामध्ये येऊन या शरीरावरती प्रेम करतो. महिला मंडळ मला इथं सांगा, तुम्हाला इथं बसल्या बसल्या किती जणाला वाटते माय आमचे केस पांढरे व्हावे? वाटते कोणाला? अजिबात नाही. हे जाऊ द्या सोडून. कोरोनाच्या काळामध्ये सख्या बापाला जरी कोरोना झाला ना तर पोटचा मुलगा जवळ जात नव्हता. मग किती प्रेम करावा हो शरीरावर? जवळ सुद्धा येत नव्हता. कशामुळे येत नव्हता? तर त्याला भीती होती, मला सुद्धा लागण झाली तर मला सुद्धा कोरोना झाल्याशिवाय राहत नाही. तसं समजून घ्या माणूस जीवनामध्ये येऊन 1.5 हाताच्या शरीरावरती किती प्रेम करतो. पण संत सांगतात ह्या 3 गोष्टी सोडा. भगवंताच्या पूजनावर, भगवंताच्या नामचिंतनावर, भगवंताच्या दर्शनावर जर तुम्ही आम्ही प्रेम केलो ना तर माणसाला सुख मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी संत श्री लक्ष्मण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात शंकर देईल शंकर सुख देईल शंकरा. हो देईल शंकर सुख देईल शंकरा.
शंकरा हो सुख देईल शंकरा सुख देईल शंकरा सुख देईल शंकर सुख देईल शंकरा हो सुख देईल शंकरा सुख देईल शंकरा सुख देला जकारा करा पूजाला लवकारा करा पूजाला लवकारा करा पूजाला लवकारा सुख देला शंकरा करा पूजना लवकारा करा पूजाला लवकारा करा पूजाला लवकारा 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 सुख देईल शंकर कर पूजन लवकर सुख देईल शंकर कर पूजन लवकर सुख देईल शंकर सुख देईल शंकर संत सांगतात अरे तुम्ही आम्ही सुख देणारा तो आहे पण आधी आपल्याला काय केलं पाहिजे पूजन केलं पाहिजे पूजन कसं केलं पाहिजे माय सांगा लवकर पूजा कशी केली पाहिजे त्यामध्ये तुमचा आमचा भाव असला पाहिजे भाव म्हणजे कळते माय तुम्हाला सध्या सोन्याला भाव किती आहे माय सोन्याला भाव सोनं 52,500 आहे आजचा भाव 52,500 जसं त्या सोन्याला भाव आहे ना तसं आपण सुद्धा त्या भगवंताची भक्ती करत असताना आपल्याकडे सुद्धा भाव असला पाहिजे भाव तो जर भाव असेल ना तर संत सांगतात असे शुद्ध भाव ज्याचा देवांकित तया अहो ज्याचा भाव शुद्ध आहे ना त्याला भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही झालं असं नीट लक्ष देऊ नये का एक भक्त होता भक्त एवढी भक्ती करायचा गणपतीची एवढी भक्ती करायचा एवढी भक्ती खूपच बरं का दर महिन्याला चतुर्थी आली ना निरंकार करायचं पाणी सुद्धा घ्यायचं नाही पूजेशिवाय दर महिन्याला चतुर्थी आले की करायचं सगळ्यांनी सांगा मला गणपतीचं नैवेद्य काय आहे हो गणपतीचं सांगा 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 गणपतीचं नैवेद्य तुम्ही चतुर्थी करताना माय मग सांगा काय असते मोदक किती मोदक ठेवता तो 21 बरोबर आहे मग या भक्तांनी संध्याकाळची वेळ झाली सडा सारवण रांगोळी झाली पाटावरती गणपतीला ठेवला आणि सुंदर गणपतीची पूजा करत होता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा सुंदर गणपतीला ठेवला पूजा झाली की सुंदर आरती झाली सुख करता दुःख हरता वाढता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठचेंदुराची कंठे जळते माळ मुक्का फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन श्रवणे मात्रे मन कामना जय देव रत्न कर्चित गौर तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशर हिरे जैत मुकुट शोभतो बरा ऋण जुनती नूरपुरे चरणी घागरिया जय देव
सुंदर आरती